धुळे शहरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाला चौफेर पाण्याने वेढा घातला। कार्यालयाच्या परिसरामध्ये अर्धा फुटापेक्षा जास्त पाणी साचलंय। पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पालघरच्या अनेक भागात पावसाची संततधार कायम आहे। डहाणू, जव्हार, मोखाडा परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे। आज आणि उद्या पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। या पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। मात्र काही ठिकाणी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होताना दिसून येत आहे। उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागाला जोरदार पावसाने झोडपलंय। तब्बल 2 ते 3 तास पडलेल्या या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं। ओढ्या नाल्यांना पूर आलेला आहे, मात्र पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळत आहे। मावळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, त्यामुळे मावळमधील सर्व धरणं 100% भरली आहेत। नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये पावसानं पुनरागमन केलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, तर शेतकरी वर्गातही समाधानाचं वातावरण आहे। तब्बल 10 दिवसांनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे। अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला। तब्बल 3.5 ते 4 तास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचलं। लहान मोठ्या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्यात। सीना नदीला पूर आल्यामुळे काही काळ नगर कल्याण महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली। सोयाबीन आणि कापूस अनुदानाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी वाशिमच्या शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना सरकारकडून 2 हेक्टरपर्यंतचं अनुदान मिळतं, मात्र ही मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली जाते। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचलं। काही ठिकाणी मका, बाजरीच्या शेतामध्ये 1 ते 2 फूट पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पिकं कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे। शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे। परभणीच्या सोनपेठ तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे नदी, नाले, ओढे खळखळून वाहू लागलेत। फाल्गुनी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे शेडगाव येथील शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। कपाशीचं मोठं नुकसान झालं। आधीच कपाशीची वाढ खुंटलेली असताना या पावसानं कपाशीचं होत नव्हतं ते पीक वाया जाणार आहे। तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे विंझरमधील ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे नसरापूर वेल्हा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। मावळच्या पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे। सध्या पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होतोय। संततधार पाऊस सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीतही प्रचंड वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 100% भरले, तर धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले आहेत। तसंच धरणातून 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 2 आणि लातूर जिल्ह्यातील 2 अशा 4 तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। धरण पूर्ण भरल्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे। पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। अकोल्यातील काटेपूर्णा धरणातील 2 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता। दरम्यान धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस आणि पाण्याची आवक पाहता धरणाचे आणखी 2 दरवाजे उघडण्यात आले। सद्यस्थितीत धरणाचे 4 दरवाजे 1 फुटाने उघडलेत। 3542 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडलेत। सध्या धरणाच्या सांडव्यावरून 12000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव इथल्या
पैनगंगा नदीपात्रामध्ये मुलांची स्टंटबाजी सुरू आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीवर बांधलेलं येळगाव धरण आता 100% भरल्यानं धरणाचे काही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। त्यातून मोठ्या प्रमाणावर पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होतोय। मात्र या धोकादायक नदीपात्रामध्ये काही मुलं पोहण्याचा आनंद घेत आहेत, जो त्यांच्या जीवावरही बेतू शकतोय। बीडच्या परळीमध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना आणि नागरिकांना रानभाज्यांची माहिती देण्यासाठी हा कृषी महोत्सव भरवण्यात आला। रानभाज्यांच्या माहितीसाठी यावेळी स्कॅनर कोडचा देखील वापर केला आहे। सोयाबीन आणि कापूस अनुदानाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी वाशिमच्या शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांना सरकारकडून 2 हेक्टरपर्यंतच अनुदान मिळतं, मात्र ही मर्यादा काढून टाकण्याची मागणी केली जाते। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचलं। काही ठिकाणी मका, बाजरीच्या शेतामध्ये 1 ते 2 फूट पाणी साचलेलं आहे। त्यामुळे पिकं कुजण्याचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे। बीडच्या परळीमध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना आणि नागरिकांना रानभाज्यांची माहिती देण्यासाठी हा कृषी महोत्सव भरवण्यात आला। रानभाज्यांच्या माहितीसाठी यावेळी स्कॅनर कोडचा वापर करण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वृक्षतोड होतीये। वन विभागानं गेल्या 7 महिन्यात 100हून अधिक कारवाया केल्यात। त्यामुळे अवैध वृक्षतोडीला आळा बसलाय। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये अनेक ऊसतोड मुकदमांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भीमा पवार या आरोपीला पोलिसांनी अटक केली। लाखो रुपये उकळून मजूर आणि वाहनं पुरवतो असं खोटं आश्वासन देऊन मुकदमांची फसवणूक करून 4 वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। आरोपीवर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। परभणीमध्ये उद्या मराठवाडा स्तरीय शिक्षक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या मेळाव्यामध्ये शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे। वाढीव अनुदान टप्पा, पेन्शनचा प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे आणि या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। 10वी 12वीच्या फेरपरीक्षांचा निकाल लागलेला आहे। यामध्ये 10वीचा निकाल हा 36.78% तर 12वीचा 32.46% निकाल लागला। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी फेरपरीक्षेच्या निकालात वाढ झाली आहे। वाशिमच्या रिसोड लोणार मार्गावर अवैध वाहतूक सुरू आहे। या मार्गावर 4 चाकी वाहनांमधून शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। शाळेतील विद्यार्थी वाहनाला लटकून जीवघेणा प्रवास करतायत। या सर्व प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं। भर रस्त्यामध्ये मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोप दिला। कोल्हापूरच्या कागल MIDC जवळ हा प्रकार घडलाय। छेड काढत असताना नागरिकांनी तरुणाला पकडून चोप दिलेला आहे। 4 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। भंडाऱ्यातील तुमसर शहरात एका अल्पवयीन मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली। या प्रकरणी मुलीच्या आईनं तुमसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। दरम्यान पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपी युवकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। मावळमध्ये 98 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। कामशेत पोलिसांनी कारवाई करत 56,92,000 रुपयांचा गांजा पकडला। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे। नाशिकच्या मालेगावात एका तरुणाचा खून झाला। प्रशांत मेहत्रे या समृद्ध तरुणाचं नाव आहे। घरातच त्याची हत्या करण्यात आली आहे। अज्ञात आरोपीनं हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण केली। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एका शिक्षकानं 12 वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला। पीटी शिक्षकानं गैरवर्तन केल्याचं मुलीने एका वर्ग शिक्षिकेला सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुख्याध्यापकासह काही शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्यात।
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड मार्गावर विजेच्या धक्क्यानं एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. विजेच्या डीपीवर काम करत असताना ही घटना घडली आहे. विजेचा पुरवठा खंडित न करता हा व्यक्ती काम करत होता की काम करताना अचानक हा पुरवठा सुरू झाल्यामुळे त्याला धक्का बसला, याबाबत अद्यापही माहिती नाहीये. साताऱ्यातील माणखटावचे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातल्या गाडीचा अपघात झाला. भरधाव वाहनानं एका दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय.